हॅलो माय डिअर फ्रेंड, हाऊ आर यू. आपण शिकत आहोत डिफरंट मेथड्स क्लासिफिकेशनच्या. आतापर्यंत बऱ्याचशा मेथड आपण क्लासिफिकेशनच्या शिकलो. आता एक आणखी इंटरेस्टिंग मेथड क्लासिफिकेशनची ती म्हणजे आहे DNA बारकोडिंग. DNA बारकोडिंगबद्दल आपण शिकणार आणि खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यात मॉडर्न आणि आता डेव्हलप झालेली आणि खूप इफेक्टिव्ह मेथड आहे ही बारकोडिंगची किंवा क्लासिफिकेशनची. त्याच्यामध्ये काय काय आहे, कशी ही मेथड युजफुल आहे, काय काय याच्यामध्ये केलं जातं त्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा, याच्या नावातच आहे DNA बारकोडिंग. आता काय आहे की इथे बारकोडिंग केलं जातं, पण कोणाचं DNAचं केलं जातं. जसं बारकोड आपल्याला माहिती असतात, जसं आपण किराणा दुकानमध्ये गेलो की किंवा कपडे वगैरे आणायला गेलो तर तुम्हाला ते असे बारकोड दिसतात. तुम्हाला ते बारकोड असे बारकोड त्या मशीनमध्ये टाकले की त्याच्यावरून त्या प्रोडक्टची सगळी माहिती भेटते की केवढ्याचं आहे, काय आहे, सगळं त्याचं सगळं त्याची इन्फॉर्मेशन येऊन जाते. कारण त्या बारकोडमध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते त्या प्रोडक्टची. तर हे तर झालं समजा किराण्याच्या वस्तू किंवा आपल्या बाकीच्या कपड्यांच्या वगैरे वस्तू. पण DNAचं पण बारकोड तयार केला जातो. कारण की आपल्याला माहीत आहे की आपली पूर्ण जीवन कहाणी, आपली पूर्ण लाईफ हिस्ट्री म्हणा किंवा आपलं काय म्हणतात त्याला कुंडली, जन्मकुंडली, ही सगळीची सगळी त्या DNAमध्ये असते, है ना. आपला जो DNA आहे त्याच्यामध्ये आपली पूर्ण जीवन कहाणी लिहिलेली असते. आणि आपला जर तो DNA एखाद्याजवळ असला, आपलं DNA जर सॅम्पल एखाद्याजवळ असलं किंवा एखाद्या कम्प्युटरमध्ये आपलं पूर्ण DNAचा डेटा असला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनजवळ म्हणा किंवा कुठेही आपला DNAचा सॅम्पल असलं, DNAचा डाटा असला, तर आपण चाहे आपलं कितीही आपले रूप आपण बदलू, आपला चेहरा कितीही बदला, कुठेही लपा, पण आपण ओळखल्या जाऊ शकतो. कारण आपला DNA आपण चेंज करू शकत नाही. आपण सगळं चेंज करू शकतो. आपलं पूर्ण रूप चेंज करू शकतो. आपण प्लास्टिक सर्जरी वगैरेचा वापर करून आपला चेहरा आपण भलेही चेंज करणार, आपण वेगळे नावं चेंज करणार, पण आपला DNA आपण चेंज करू शकत नाही. जर आपण समजा एक्झाम्पल देतो मी, समजा की हे जे पोलीस स्टेशन वगैरे असतात ना, तुम्हाला माहीत असेल की याच्यामध्ये सगळे जे चोर असतात किंवा जे संशयित वगैरे असतात, जे खुनी असतात, त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात. माहिती आहे, फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात. आता माणूस छोटा झाल्यानंतर तो मरेपर्यंत त्याच्या सगळे बॉडी चेंज होईल, त्याचा चेहराही भले चेंज होईल, पण त्याचे फिंगरप्रिंट चेंज होणार नाही. तर हे पोलीस लोक काय करतात, त्या चोरांचा किंवा जे संशयित असतात किंवा जे अशा कामामध्ये इन्व्हॉल्व असतात, इलिगल कामामध्ये, त्यांचे फिंगरप्रिंट्स घेऊन ठेवतात. म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली, दरोडा पडला किंवा खून झाला, काही झालं, तर तिथले फिंगरप्रिंट ते कलेक्ट करतात आणि ते फिंगरप्रिंट त्यांच्याजवळ असलेल्या फिंगरप्रिंटशी मॅच करतात. आणि जर ते मॅच झाले तर तो चोर बरोबर पकडला जातो की हा तो चोर आहे, कारण त्याचे फिंगरप्रिंट इथे स्टोअर आहे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये. तर असंच बिलकुल सेम हे DNA बारकोडिंग करते, हे DNA काम करते. की याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा ऑर्गॅनिझम, तुमच्या पूर्ण प्रोसेस लक्षात आली ना कसं केलं जाते. तर एखादा ऑर्गॅनिझम असेल, प्लॅन्ट असो किंवा ॲनिमल असो, त्याचे हे DNA घेतील, DNA सॅम्पल घेतील आणि त्या DNA सॅम्पलचा बारकोड तयार करतील, बरोबर. आणि मग तो बारकोड कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवतील. तो सगळा डाटा जो आहे, तो माहिती कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवल्या जाईल. आणि मग जर समजा एखाद्या वेळेस एखादा अननोन ॲनिमल सापडला किंवा एखादा अननोन प्लॅन्ट सापडलं, तर ते प्लॅन्ट कोणतं आहे ते ओळखायसाठी किंवा ते ॲनिमल कोणतं आहे तो ओळखायसाठी हा जो डेटा आहे आपल्याकडे सुरक्षित ठेवलेला, हा जो DNA बारकोड आहे, या DNA बारकोडशी तो नवीन जो ऑर्गॅनिझम सापडला, त्या ऑर्गॅनिझमशी तो DNA बारकोड मॅच केला जाईल. लक्षात आलं ना. तर कशा तऱ्हेनं काम करते हे सगळी DNA बारकोड मेथड. तर अशा तऱ्हेनं कोणताही ऑर्गॅनिझम ओळखायसाठी, त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझमची इकॉलॉजिकली काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझमची एखादा नवीन ऑर्गॅनिझम सापडला आपल्याला, समजा फॉर एक्झाम्पल एखादा नवीन ॲनिमल सापडला, आपल्याला माहिती नाही तो कोणता ॲनिमल आहे, तर त्या नवीन ॲनिमलला ओळखायसाठी, त्या ॲनिमलचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ओळखायसाठी, त्या ॲनिमलची फायलोजेनेटिक हिस्ट्री ओळखायसाठी, फायलोजेनेटिक रिलेशनशिप ओळखायसाठी आपल्याला DNA बारकोड हेल्प करत असतात. तर आता हे DNA बारकोड काम कसे करतात, तर बघा, हे याच्यासाठी 2 मेथड्स आहेत. ह्या DNA बारकोड जे आहेत 2 मेथड्सनी काम करतात. तर हे बोर्डवरती मी ह्या 2 बेसिक स्टेप ज्या आहेत, 2 बेसिक स्टेप DNA बारकोडिंगच्या, त्या लिहून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. तर त्या काय आहेत आपण समजून घेऊ. बघा की फर्स्ट जी स्टेप आहे DNA बारकोडिंगची, त्याच्यामध्ये काय सांगितलं, कलेक्टिंग. फर्स्ट मेथडमध्ये काय केलं जातं, पहा, collecting DNA barcode data of known species.
काय केलं जातं की ज्या नोन स्पेसीज आहेत त्या नोन स्पेसीजचा सॅम्पल घेतला जाईल, ब्लड सॅम्पल किंवा काही टिश्यू घेतल्या जाईल बॉडीचे. फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल आहे, त्या ॲनिमलचं ब्लड सॅम्पल किंवा त्या ॲनिमलचे काही टिश्यू घेतल्या जातील आणि त्याच्यावरून पूर्ण त्या डीएनएचा पूर्ण बारकोड तयार केला जाईल आणि तो मग कम्प्युटरमध्ये वगैरे किंवा अशा ठिकाणी स्टोअर केला जाईल किंवा डीएनए लायब्ररीमध्ये तो स्टोअर केला जाईल. लक्षात आलं ना. माहीत असलेल्या ऑर्गॅनिझमचा डाटा पूर्ण स्टोअर केला. पहिल्या स्टेप समजली तुम्हाला. जो ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती आहे त्याचा पूर्ण डेटा घेतला, डीएनए बारकोड तयार केला आणि तो स्टोअर करून ठेवला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतात बघा. आता हे डीएनए बारकोडिंग कसं काम करते बघा. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतात, मॅच केलं जातं. मॅचिंग बारकोड सिक्वेन्स ऑफ अननोन सॅम्पल अगेन्स्ट दी बारकोड लायब्ररी. आता पहिल्या मेथडमध्ये काय केलं आपल्याला, पहिल्या मेथडमध्ये जी ऑर्गॅनिझम माहिती आहेत त्यांचे बारकोड तयार केले आणि ते स्टोअर करून ठेवले आपल्या डीएनए लायब्ररीमध्ये. लक्षात आलं. दुसऱ्या मेथडमध्ये काय केलं जाईल, एखादा आपल्याला अननोन ऑर्गॅनिझम सापडला तर त्या अननोन ऑर्गॅनिझमचे आपण डीएनए सॅम्पल घेणार आणि त्याचे बारकोड तयार करणार आणि ते बारकोड कोणाशी मॅच करून पाहणार आपण, आपल्याजवळ जे ऑलरेडी जे स्टोअर डीएनए आहे, ऑलरेडी जे स्टोअर डाटा आहे आपल्याकडे, डीएनए बारकोड आहे, त्या डीएनए बारकोडशी या अननोन ऑर्गॅनिझमच्या बारकोडचा डेटा आपण मॅच करून बघणार आणि मग आपण ओळखू शकतो की हा ऑर्गॅनिझम या कॅटेगरीचा आहे वगैरे किंवा हा ऑर्गॅनिझम नवीनच आहे, हे आपण त्याच्यावरून सांगू शकतो. तर अशा तऱ्हेने ही डीएनए बारकोडिंग जे आहे ते काम करत असते. आता लक्षात आलं ना की डीएनए बारकोडिंग म्हणजे काय, कारण डीएनएमध्ये आपला पूर्ण डाटा असतो फिट तो आणि तो डीएनए कधीच चेंज होऊ शकत नाही आपला. जसे आपले फिंगरप्रिंट कधी चेंज होत नाहीत तसा आपला डीएनए कधीच चेंज होऊ शकत नाही. डीएनए आपल्या बॉडीमध्ये जे डीएनएचे सिक्वेन्स आहेत ते कधीही चेंज होणार नाहीत. तर आता या डीएनए बारकोडिंगचे आपल्याला काही फायदे पण आहेत, काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही ॲप्लिकेशन आहेत. तर कोणते ॲप्लिकेशन्स आहे या डीएनए बारकोडिंगचे, तर वन बाय वन करू आपण समजून घेऊ. आपल्या बुकमध्ये जे ॲप्लिकेशन दिलेले आहे त्याच्यावर आपण डिस्कस करू. फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे म्हणते डीएनए बारकोडिंगचं, तर बघा प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर स्पेसीज. फर्स्ट ॲप्लिकेशन काय सांगितलेलं आहे या डीएनए बारकोडिंगचं, तर प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर स्पेसीज. डीएनए बारकोडिंगच्या मदतीनं ज्या स्पेसीज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्याचं आपण काय करू शकतो, प्रोटेक्शन करू शकतो, संरक्षण करू शकतो जर आपल्याकडे डाटा असला तर. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती पडलं की आता काही ॲनिमल्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल काही टॉर्टाईज आहेत, कासव आहेत. आपल्याला माहीत पडलं की हे जे कासव आहेत हे खूप कमी राहिली आता यांची संख्या आणि आता हे पृथ्वीवरून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जर आपल्याकडे त्याचा डाटा असला, डीएनए बारकोड असले त्याचे आपल्याकडे, तर याच्यावरून आपण सांगू शकतो की आता या स्पेसीजचे कमी ॲनिमल राहिलेले आहेत आणि काही दिवसानंतर हे नष्ट होऊ शकतात. मग आपण काय करू शकतो, त्यांना प्रोटेक्ट करू शकतो जेणेकरून त्यांची संख्या वाढली पाहिजे, ते नष्ट होणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे बरेचसे ॲनिमल नष्ट झालेले आहेत, बरेचसे प्लॅन्ट नष्ट झालेले आहेत. आपण त्यांना मारून टाकलं किंवा आणखीन कशाच्या कारणामुळे ते मेले, मग आपल्याला माहीत पडलं की हे ॲनिमल हे डेंजर झोनमध्ये आहेत, हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर आपण त्यांना प्रोटेक्ट करू शकतो, त्यांचं संरक्षण करू शकतो, त्यांची वाढ करू शकतो. हे कशाच्या मदतीनं पॉसिबल आहे, डीएनए बारकोडिंगच्या मदतीनं पॉसिबल आहे. तर हा याचा एक ॲप्लिकेशन आहे, हा या प्रोसेसचा एक फायदा आहे. नेक्स्ट काय म्हणतं, तर प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, खूप सारे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जसं की प्लॅन्ट आहे, ॲनिमल आहेत, वॉटर आहेत, हे सगळे काय आहेत, नॅचरल रिसोर्स आहे आपल्यासाठी. तर आपण याचं काय करू शकतो, याचं आपण प्रिझर्वेशन करू शकतो नॅचरल रिसोर्सेसचं. त्याचबरोबर पुढचं काय ॲप्लिकेशन आहे, पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. तर आपल्याला माहीत आहे की आपल्या पिकाचा सगळ्यात मोठा दुश्मन असतो, शत्रू असतो, ते म्हणजे हे किडे कीटक. किती चांगलं आपण मेहनत केली काही केलं आणि त्याच्यावर जर कीड पडली तर आपलं सगळं पीक जे आहे ते नष्ट होऊन जाते. तर प्रत्येक शेतकऱ्याला सतावणारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. तर आपण काय करू शकतो, या डीएनए बारकोडिंगच्या मदतीनं शेतामधलं ते पेस्ट कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपण किडीपासून आपल्या शेताचं संरक्षण करू शकतो. आपल्याकडे त्या पेस्टचा जर पूर्ण डाटा असला तर आपण सगळी माहिती कलेक्ट करून मग त्याच्यावर उपाययोजना करू शकतो आपण की त्या पेस्टपासून, त्या किडीपासून आपल्या पिकाचं कसं संरक्षण केलं जाईल. याच्या मदतीनं आपण आपल्या पिकाचं संरक्षण करणार. कशाच्या मदतीनं, डीएनए बारकोडिंगच्या मदतीनं. तर हा एक याचा ॲप्लिकेशन आहे, हा एक फायदा आहे डीएनए बारकोडिंगचा. नेक्स्ट काय आहे की आयडेंटिफाय डिसीज व्हेक्टर्स. आपण डिसीज व्हेक्टर जे आहेत म्हणजे रोगाला वाहून नेणारे, त्याला आपण डिसीज व्हेक्टर म्हणतो. एका रोगाला वाहून नेणारे जे असतात, फॉर एक्झाम्पल मच्छर आहे, त्याला ते काय झालं, ते व्हेक्टर आहे.
कारण मच्छर आपल्याला माहिती आहे की ते मलेरियाला वाहून नेते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. हे काय झाले, डिसीज वेक्टर झाले, रोगाला वाहून नेणारे झाले. तर यांना आपण ओळखू शकतो हे कोणते कोणत्या बारकोडिंगच्या मदतीनं, आणि मग त्याच्यापासून काय करू शकतो आपण, रोगापासून संरक्षण करू शकतो. तर एवढे सगळे ॲप्लिकेशन आहे, एवढे सगळे फायदे आहेत या DNA बारकोडिंगचे. तर जसं तुम्ही हायर क्लासेसमध्ये जाल तेव्हा तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेने याच्याबद्दल शिकायला भेटेल, माहिती भेटेल. तर आणखीन पुढे बघा अजून काय फायदा आहे याचा, की ऑथेंटिफिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. जे आपल्या कामाचे प्रोडक्ट आहेत, जे मेडिसिनमध्ये यूज होऊ शकतात, किंवा जे प्लांट आहेत जे प्लांट मेडिसिनमध्ये यूज होऊ शकतात. आपल्याला माहीत आहे कितीतरी प्लांट आपल्या कामाचे आहेत, कितीतरी असे नॅचरल प्रोडक्ट आहेत ज्याचा मेडिसिनल यूज आहे, जे आपल्या कामाचे आहेत. तर ते आपण या DNA बारकोडच्या मदतीने ओळखू शकतो आणि त्याची सगळी माहिती आपण स्टोअर करू शकतो. कारण की सगळेच काही प्लांट आपल्या कामाचे नाही आहेत. काहीच प्लांटमध्ये असे मेडिसिनल गुणधर्म आहेत की ज्याच्यामध्ये आपण बरं होऊ शकतो, चांगलं करण्याची क्षमता आहे अशा काही प्लांटमध्ये, रोग दूर करण्याची क्षमता आहे काही प्लांटमध्ये. तर अशा प्लांटचा काय करणार आपण, पूर्ण DNA डाटा स्टोअर करून ठेवणार, आणि तो डेटा कसा असणार, बारकोडमध्ये. तशा सगळ्या प्लांट ज्या कामाचे आहेत, अशा बरेचसे प्रोडक्ट जे आपल्या कामाचे आहेत त्या सगळ्याचा आपण DNA बारकोड तयार करणार आणि तो स्टोअर करून ठेवणार, जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल भरपूर सारी माहिती राहील आणि पुढे पण आपण तो यूज करू शकणार. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत DNA बारकोडिंगचे. तर खूप इंटरेस्टिंग मेथड आहे ही क्लासिफिकेशन करायची, जी मॉडर्न मेथड आहे, जी भरपूर ठिकाणी आज यूज केल्या जाते आणि खूप इफेक्टिव्ह मेथड आहे क्लासिफिकेशन करायची. तर ही आहे DNA बारकोडिंगची मेथड. त्यानंतर आणखीन एक छोटीशी मेथड आपण शिकू, ती आहे फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. एक छोटासा आहे पॉईंट, तो आपण घेऊन येऊ. तर आणखीन एक इम्पॉर्टंट मेथड आहे क्लासिफिकेशनची, ती म्हणजे फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तर ही जी सिस्टम बनवली, ही जी सिस्टम डेव्हलप केली, याचं श्रेय जातं ते म्हणजे या दोन सायंटिस्टला, एंगलर आणि फ्रँकल्स. या असं म्हणतात या दोघांनीच ही सिस्टम जी आहे क्लासिफिकेशनची ही डेव्हलप केलेली आहे. तर याच्या नावातच आहे काय आहे की फायलोजेनेटिक सिस्टम आहे. फायलोजेनेटिक म्हणजे काय की इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपवर जे सिस्टम काम करते त्याला आपण म्हणतो फायलोजेनेटिक, म्हणजे अनुवांशिक संबंधी. मराठीत म्हणतात याला अनुवांशिकता. फायलोजेनेटिक म्हणजे काय की इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. तर आजकाल हे जे आहे तुम्ही बायोलॉजीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट वर्ड झालेलं आहे, आणि याच्यानंतर जेवढ्या काही गोष्टी बायोलॉजीमध्ये स्टडी केल्या जातात तर त्या या फायलोजेनेटिकला किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपला धरूनच त्याच्यावर रिसर्च केला जातो किंवा त्याच्यावर स्टडी केला जातो. त्यामुळे बायोलॉजीमध्ये आता याच्यानंतरही तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवा, चांगल्या तऱ्हेनं जर तुम्हाला मार्क घ्यायचे असतील, बायोलॉजी खूप चांगलं समजून घ्यायचं असेल तर या पॉईंटवर जास्त फोकस करत चला की फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय आहे किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप काय आहे. कारण की या पृथ्वीवर जे काही जीवन आज तयार झालेलं आहे तर ते एकत्र तयार झाले नाही, की हे इव्हॉल्युशननं तयार झालं. याच्यापासून तो तयार झाला, त्याच्यापासून तो तयार झाला. लक्षात आलं का? बघा, पहिले हा ऑर्गॅनिझम होता, याच्यापासून हा ऑर्गॅनिझम बनला, याच्यापासून हा ऑर्गॅनिझम बनला, याच्यापासून हा बनला. तसे असे कितीतरी ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत. म्हणजे या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये काय आहे, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे. इव्हॉल्युशन तर झालं म्हणजे याच्यापासून हा तर तयार झाला, पण यांच्यामध्ये काय आहे, एक रिलेशनशिप आहे. आज जरी हा वेगळा दिसत असला म्हणजे आपण माकडापासून तयार झालो, मंकी वेगळं दिसत असलं, आपण वेगळं दिसत असलं तरी आपण त्यांच्यापासून तयार झालेलं आहे. ते पण कोणापासून तरी तयार झालेले असतील. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये काय आहे, एक संबंध, एक रिलेशन आहे, आणि त्यालाच काय म्हटलं, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. तर आजकाल क्लासिफिकेशन करताना हे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप किंवा फायलोजेनी ही खूप इम्पॉर्टंट आहे. फायलोजेनी किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप लक्षात घेतल्या जातं आजकाल क्लासिफिकेशन करताना. जे ग्रुप एका कॉमन इन्सेस्टर पासून रिव्हॉल्व झाले असतील त्यांचा एक ग्रुप तयार केला जातो. काही ग्रुप जे वेगळ्या ऑर्गॅनिझम पासून तयार झाले असतील त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार केला जातो. तर हे जे आजकाल ग्रुप तयार करतात, हे जे क्लासिफिकेशन तयार करतात, याच्यासाठी काय वापरलं जातं, याच्यासाठी फायलोजेनेटिक रिलेशनशिप वापरलं जातं किंवा फायलोजेनीचा स्टडी केला जातो क्लासिफिकेशन करताना. तर ही आहे एकदम सिंपल मेथड फायलोजेनेटिक रिलेशन किंवा क्लासिफिकेशनची. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत.